अजितदादांच्या विमानाचा अपघात की घात, रोहित पवार सातत्याने याचा पाठपुरावा करतायत। यासाठी रोहित पवारांनी गुप्तहेराकडनं तपासही सुरू केलाय। रोहित पवारांना संशय आहे तो ब्लॅक बॉक्स जळाल्यावर। खरंच ब्लॅक बॉक्स जळालेला आहे का? खरं तर सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच हा ब्लॅक बॉक्स तयार केलेला असतो। त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळाला कसा याविषयीची शंका रोहित पवारांची आहे। आता याची तुलना ही अहमदाबादच्या अपघाताशी केली जाते। अहमदाबादमध्ये बोईंग सारखं मोठं विमान कोसळून सुद्धा त्यातला ब्लॅक बॉक्स न जळता शाबूत राहिला। तर मग अजित पवार तर एका छोट्या चार्टर्ड विमानामध्ये असून सुद्धा ब्लॅक बॉक्स नेमका कसा जळाला? अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं बोईंग विमान हे लांबीला 186 फूट होतं। दादांनी वापरलेलं विमान हे फक्त 58 फुटांचं होतं। अहमदाबादमधल्या विमानाचं वजन हे 228 टन होतं आणि दादा ज्या विमानामध्ये होते त्याचं वजन हे 9.75 टन। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एअर इंडियाचं बोईंग विमान हे कोसळलं तेव्हा त्या विमानामध्ये तब्बल 1.25 लाख लिटर पेट्रोल होतं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं ते विमान कोसळलं त्याची पूर्ण इंधन क्षमता ही फक्त 2500 लिटर आहे। आता विरोधाभास हा आहे की 1.25 लाख लिटर पेट्रोलचा भडका होऊन सुद्धा अहमदाबाद दुर्घटनेमध्ये विमानामधला ब्लॅक बॉक्स शाबूत राहिला आणि दुसरीकडे 2500 लिटर इंधन असताना अजित पवारांच्या विमानामधला ब्लॅक बॉक्स जळाल्याचं कळतं। आता यावरून मग शंका कुशंकांना अजूनच पेव फुटले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाषण वैमानिकाच्या कॉकपिटमधलं आहे। कारण आरोपानुसार जेव्हा विमान कोसळत होतं तेव्हा मुख्य कॅप्टन कपूर काहीच बोलला नाही। या मौनावर अनेक शंका देखील आहेत। मात्र केंद्रीय नागरी उड्डाण विभागानं जी माहिती दिली त्यामध्ये नेमका कॉकपिटमधल्याच रेकॉर्डरला नुकसान झालेलं आहे। जर कॉकपिटमधला हा रेकॉर्डर व्यवस्थित असता तर मग शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? विमान मानवी चुकीनं कोसळलं की मग तांत्रिक बिघाडानं की मग या अपघातामध्ये काही घात होता याची स्पष्टता मिळण्यामध्ये मदत झाली असती। आता बघूयात उद्या रोहित पवार आणखी काय सांगतायत।